अजित पवारांसोबत आमची निवडणुकीच्या संदर्भामध्ये कुठलीही बैठक झाली नाही. काल मी, आमदार बापूसाहेब कटारे, विशाल तांबे आणि प्रकाश मस्के आम्ही चौघजण अजितदादांना बारामती गेस्ट हाऊसला भेटलो. ही वस्तुस्थिती आहे. पण त्या ठिकाणी त्यांचा मागे प्रस्ताव होता की आपण दोन्ही राष्ट्रवादी यावेळेला महानगरपालिकेला एकत्र निवडणूक लढवू. पण आमच्या पक्षामध्ये निर्णय झाला होता की आपल्याला जुने जे काही आपली हे आहे आघाडी, त्या आघाडीबरोबरच लढायचं असं आमचा निर्णय झालेला होता. तर तो निर्णय त्यांना कळवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि तो निर्णय आम्ही त्यांना कळवला की दादा, आम्ही आमची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत जी आघाडी आहे त्या आघाडीच्या वतीने आम्ही निवडणूक लढवणार आहोत. याच्या पलीकडे निवडणुकीच्या संदर्भामध्ये जागा वाटप, चिन्ह याच्यावरती कुठलीही चर्चा झाली नाही. इतर गप्पा झाल्या. आज आम्ही गेल्यानंतर त्यांच्या अगोदर काही मुलाखती चालल्या होत्या, त्यामुळे तो वेळ गेला आणि आमच्या याच्यामध्ये सुद्धा बाकीच्याच गप्पा, खूप गप्पा टप्पा झाल्या. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की खूप चर्चा झाली. चर्चा आमची या संदर्भामध्ये एकत्र म्हणजे महाविकास आघाडीसोबत लढणार हा निर्णय कधी झाला? कारण अनेक घडामोडी या तुमच्या निर्णयावरती अवलंबून होत्या. जसं प्रशांत यांनी राजीनामा दिलेला होता. पहिल्यापासून आम्ही महाविकास आघाडी बरोबर लढण्याचा निर्णय केला होता. अजितदादांनी आम्हाला विनंती केली होती की आपण लढू. एक प्रोटोकॉल, एक काहीतरी प्रथा म्हणून आम्ही त्यांना कळवलं की आम्ही तुमच्या बरोबर येऊ शकत नाही. हे आम्ही कळवण्यासाठी फक्त गेलो होतो. याच्या पलीकडे आघाडी, आकडेवारी, चिन्ह याच्यावरती कुठलीही चर्चा झाली नाही. याच्यापेक्षा जास्त सांगण्यासारखं काही नाही. आम्ही काल महाविकास आघाडी म्हणून शांताई हॉटेलवरती शिवसेना, काँग्रेस आणि आमचा पक्ष, आम्ही सगळ्यांची, आपणही पाहिलं त्याचे व्हिज्युअल्स घेतलेले आहे आणि आमची सकारात्मक चर्चा चालू आहे. आज संध्याकाळपर्यंत अंतिम निर्णयापर्यंत आम्ही येऊ. आज सकाळी अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची भेट, पिंपरी चिंचवडचं आणि अमोल कोल्हेंचं मला काही माहिती नाही. तुम्ही सांगताय तेव्हा मला समजते. आता अंकुश काकड्यांनी काय बोललं त्याच्यावरती मी कशाला प्रतिक्रिया देऊ? मला काही कारण नाही. माझे प्रवक्ते प्रतिक्रिया देतील. एक मिनिट. एका चिन्हावरती निवडणुका लढवायचा किंवा काय? आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पुण्यामध्ये गेले 3 दिवस आहेत. मुलाखती घेण्यापासून कोणाबरोबर ती मित्रपक्ष म्हणून किंवा निवडणूक सोबत घेऊन, मित्रपक्ष नव्हे, निवडणूक कोणाबरोबर ती घेऊन लढवायची या संदर्भातला ते निर्णय त्या ठिकाणी घेत आहेत. गेल्या अनेक वर्षामध्ये पुणे, पिंपरी चिंचवडच्या सगळ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित असताना एक हाती निवडणूक जिंकण्यामध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे. त्याच्यामुळे त्यांना पुणा, पिंपरी चिंचवडच्या प्रत्येक प्रभागाची, तिथल्या प्रत्येक उमेदवारांची पूर्णपणाचा माहिती असलेले ते नेते आहेत. स्वाभाविकपणाने आता कोणाबरोबर काय करावं, निवडणुका कशा लढवाव्यात त्याचा निर्णय त्या ठिकाणी ते घेतील. आता निवडणूक आणि एकत्रित येणं किंवा आपण काय म्हणालात मर्जर, काय आपण शब्द वापरला, आता त्याचा काय संबंध येतो इथे? आता ज्यावेळेला एखादी निवडणूक लढली जात असते, आता पाहिलं की मुंबईमध्ये काल जयंतराव पाटील उद्धवजींना भेटायला गेले. याचा अर्थ तर मविमधनं निवडणूक लढवण्यासाठी मुंबईमध्ये पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतो आहे. अशा ज्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी समीकरणं घडतात त्यावेळेला मग मर्जरचा विषय कुठे येतो?